दरम्यान अभिनेते आणि शिवसेना त्याचबरोबर उद्धव ठाकरे गटाचे नेते आदेश बांदेकर आणि त्यांच्या पत्नी आणि दिग्दर्शक केदार शिंदे यांनी तीव्र प्रतिक्रिया या सगळ्यावर दिल्यात। काही ठिकाणी मतदान केंद्रांवर ईव्हीएम मशीन बंद होती, काही ठिकाणी स्लो मतदान जे आहे ते होत होतं, त्यावर त्यांनी संतप्त अशा प्रतिक्रिया दिल्यात। आता ऑलरेडी 2 तास झाले आणि मी विचारलं तर सांगतात अजून 1 ते 1.5 तास लागेल। आतमध्ये ही जी मंडळी आहेत ही उन्हात उभी आहेत। एक ठराविक ठिकाणी मंडप केलेला आहे, किमान बसण्याची व्यवस्था मागेपर्यंत केली असती तरी झाली असती, पण अत्यंत वाईट परिस्थिती आहे या ठिकाणी। वाटतं की इथे सगळे या ठिकाणी अत्यंत चिडलेली परिस्थितीमध्ये लोक आतमध्ये आहेत आणि कधीपर्यंत मतदान होणार काहीच सांगता येत नाहीये। धक्कादायक आहे, मशीन बंद पडतात आणि त्याच्यावरती 1.5 2 तास कुठलीही कार्यवाही होत नाही। हा अत्यंत चिंतेचा विषय आहे। आता मी आतमध्ये जातो आणि आता आतमध्ये गेल्यानंतर परत किती वेळाने येणार ते तुम्हीच बघा। जातो मी। काय नाही, 3-3.5 तास आणि अगदी कासवाच्या गतीने, कासव पण कंपॅरेटिव्हली फास्ट गेलं होतं, एवढ्या स्लो आम्ही पुढे जातोय। पण मतदान तर करणार आहोत, पण खरं तर आता पेशन्स संपायला लागले। इतका उन्हाळा आहे आणि तरी त्यांनी पाण्याची व्यवस्था केली आहे, पण एकूण खरंच पेशन्स संपत आहेत। आणि हे पहिल्यांदाच असं होतं, इतकी वर्ष मतदान करतोय, पण हे पहिल्यांदाच असं होतंय की रांगेमध्ये तुम्ही 3.5-4 तास उभे आहात। दिस इज नॉट ॲक्सेप्टेबल। ही सुद्धा कुठली स्ट्रॅटेजी नाही ना, असा आता मनात प्रश्न पडू लागलेला आहे। अगोदर मी जेव्हा मतदानाला आलो होतो 15 मिनिटात घरी गेलोय। आज जवळजवळ 2 तास झाले आता इथे उभा आहे, पण मतदान केल्याशिवाय घरी जाणार नाही। तुमचंही बूथ कशामध्ये नाही, या सिस्टममध्ये आतल्या लोकांच्या सिस्टीममध्ये बदल झाला पाहिजे, पण माझ्याकडून कुठला बदल होईल मी तुम्हाला कशाला सांगू ना। सर पण मला एवढं